तर 12:15 झालेत. ही मॅच तुम्हाला 12:50 आधी संपवावी लागेल, तरच आपण लवकरात लवकर सामने करू शकू. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना पहिल्या ओव्हर करता गोलंदाज सूरज आलाय. अश्विन धनगरे अमर स्ट्रायकर यांकडे. यावेळेस हा बॉल जर आपण पाहिला तर टप्पा खाल्यानंतर बाहेर निघाला, वाईटचा इशारा आलाय. षटकातील पहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेर होता आणि ऑफस्टमच्या बाहेर अतिरिक्त बाहेर राहिला, त्यामुळे पंचांनी त्याला एक अतिरिक्त चेंडू म्हणून घोषित केलंय. सूरज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे जर आपण पाहिलं तर अगदी प्रॉपर मिडल जरी नसला तरी एक धाव देऊन जाईल असा फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. जे एका सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतंय ते एका चेंडूच्या समाप्ती अखेरीस 2. एक चेंडूचा खेळ झाला आणि ज्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 ही धावसंख्या धावफलकावर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सूरज, ज्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेलाय. विश्वास खूप महत्वाचा आहे. खराब गोलंदाजीचं पृथक्करण आणि त्या खराब गोलंदाजीला इथे योग्य ती पनिशमेंट दिली आहे. बॉलला फेकून दिलंय फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मध्यावरनं सीमा रेषेच्या बाहेर षटकार. पाटील इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये आपण यावं. इथे मात्र एक चांगला फटका स्वीपर कव्हर मध्ये खेळला. बॉल सीमारेषेला क्लिअर करताना चौकारमध्ये परावर्तित झालाय. निखिलजी पाटील इथे उपस्थित होत आहेत. निखिलजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायतचे आणि ते इथे उपस्थित होत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. चांगला खेळ त्यामधने व्हावा ही अपेक्षा जरूर आहे. ते धर्मवीर प्रतिष्ठानच्या सर्व पाठीराख्यांची घरच्या मैदानावर आज टीम आहे, त्यामुळे भरपूर सारा पाठीराखा वर्ग इथे उपस्थित आहे. सपोर्ट करता. सपोर्ट सिस्टम ही खूप महत्वाची आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 13 धावा. एकंदर 4 चेंडूचा खेळ. 4 ओव्हरची मॅच आहे, ज्यामधलं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. येणाऱ्या ओव्हर मध्ये चांगला खेळ इथे व्हावा ही अपेक्षा प्रत्येक प्रेक्षकाची आहे. इथे मात्र तिथे हेलिकॉप्टर प्रमाणे सेमी हेलिकॉप्टर प्रमाणे फटका सजवण्याचा प्रयत्न होता. मात्र जर आपण पाहिलं तर बॅटन बॉल मधलं कनेक्शन ते घडवणं शक्य झालं नाही. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपानं जाऊन विसावलाय. चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये ओव्हर नंबर 1 मध्ये माफ करा. इथे अगेन एक चांगला बॉल फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या गेल्या हातात. ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस विदाउट लॉस. नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धर्मवीर प्रतिष्ठान आबिटकर 13.
ते पहिला दिवस आपल्या आनंदी घ्यायची जाऊ सुरुवातीला 2-3 योगेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. ओव्हर नंबर 2 करता त्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. अश्विन आणि अमर ही जोडी मैदानामध्ये आहे. मात्र अश्विनचा विचार केला तर चांगली बॅटिंग केली. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय, एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. अश्विन धनगरे जी जबाबदारी घेऊन ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय, ती जबाबदारी अगदी योग्यतेने पार पाडत असताना मैदानात पाहायला मिळालाय. थोडासा स्ट्रगल अमरचा या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये तरी आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. एका चांगल्या टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न, तो मनसुबा घेऊन मैदानामध्ये उतरलेला धर्मवीर प्रतिष्ठान हा संघ. इथे मात्र लोवर फुल टॉस उडवला मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकांना आनंद देणारा हा दर्जेदार स्ट्रोक, सीमा रेषा पार षटकार. स्वागत केलं, त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण केलंय. पहिला चेंडू ज्यावर षटकार येत असताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र इथे हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत लॉंग ऑफ थोडासा वाईट होता त्याचा फायदा मिळाला. वाईड ऑफ लॉंग ऑफ मधला जो क्षेत्ररक्षक आहे तो एक्स्ट्रा कव्हर पर्यंत आला. जोपर्यंत फील्ड केलं रन मध्ये 2 न वाढ होते. मैदानामध्ये जर आपण पाहिलं ना तर डीप एक्स्ट्रा कव्हर असेल, पॉइंट असेल, स्वीपर कव्हर असेल, जिथे थोडासा उतार आहे, चेंडू वेगाने येतो, त्यामुळे चेंडूला जज करणं, फील्ड करणं थोडंसं कठीण ठरू शकतं. इथे मात्र पुन्हा एकदा त्या क्षेत्रामधनं एक्स्ट्रा कव्हर कडे खेळलंय बॉलला. मात्र क्षेत्ररक्षक अगदी चांगली कामगिरी करत असताना तेवढी चांगली फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये, तदनंतर तेवढा चांगला रिटर्न त्याच्याकडनं पाहायला मिळाला. गौरव त्या क्षेत्रामध्ये आहे आणि चांगली फिल्डिंग त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते एकंदर 23 3 चेंडूचा खेळ. षटकारानंतर सिंगल डबल्स ही खूप चांगली रणनीती असू शकते, कारण एक षटकार आणि त्यानंतर डॉट बॉल खेळणं जे कधीही टीमला परवडणारं नसतं किंवा ती चांगली फलंदाजी ही असू शकत नाही. इथे जर आपण पाहिलं तर त्या षटकारानंतर डबल त्या सुरू आहेत, त्यामुळे 3 बॉलमध्ये 10 आल्यात. चांगला बॉल यावेळेस ऑफस्टंपवर ठेवला, तिकडनं विकेटच्या मागे नेला, थोडासा बॅटच्या रेंज पासून दूर ठेवला. त्याचा फायदा इथे गोलंदाज योगेशला जरूर मिळाला. गुडलिन स्पॉटचा परिसर जो आहे ना तो गोलंदाजाकरता बनलाय. त्याचा वापर जर गोलंदाजानं योग्य तऱ्हेने केला ना तर मग गोलंदाज तिथे वाचू शकतो. पहिल्या बॉलवर षटकार खाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या षटकाला कव्हरअप करण्याचा प्रयत्न या आधीच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 बॉलमध्ये खूप चांगल्या रन्स आल्या होत्या. मात्र त्यानंतर निर्धाव चेंडू ते सत्र सुरू राहिलं आणि ओव्हर समाप्ती अखेरीस 13 धावा आल्या. पुढचा बॉल इथे मात्र लोअर फुल टॉस खूप चांगल्या पद्धतीने खेळला. एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक येतोय, फिल्डिंग केली, तोपर्यंत 2 इथे पुन्हा एकदा मिळतील. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते 25 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर षटकार या आधी आला, यावेळेसही आला. मात्र ते षटकार खूप मोठ्या टोटल पर्यंत घेऊन जात आहेत असं नाही. ते षटक 12-13 मध्ये संपवण्यामध्ये गोलंदाजाला यश आलंय आतापर्यंत. या ओव्हरमध्येही आतापर्यंत जर आपण विचार केला तर 11 धावा आल्यात आणि यावेळेस अपील मात्र वाईटचा इशारा आलाय. जी अपील होती ती तो वाईट वाचवण्याकरता होती हे ओळखले पंचांनी आणि त्यानंतर त्यांच्याकडनं एक वाईटचा इशारा, ज्यामुळे धावफलक 26 या आकड्यावर. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधला. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, संधी आहे विकेटची. इथे माघारी परतावं लागेल फलंदाज अश्विन धनगरेला. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला मोठा झटका लागलाय टीम धर्मवीर प्रतिष्ठानला. अश्विन धनगरे यावेळी झेलचीतच्या स्वरूपाने बाद.
मोहन नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूपेंद्र जो फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. मोठ्या फटक्यांकरता त्याला ओळखलं जातं. 4 ओव्हरची मॅच, त्यामुळे या मॅच मध्ये त्याच्याकडनं आक्रमकतेनं फलंदाजी व्हावी ही टीमची अपेक्षा आहे आणि ती काय तो पूर्ण करेल. फटका इथे चांगला आहे, मात्र जास्त उंची लांबी मैदानाच्या आतली, तिथे एक सहज सोपा साधा झेल आपण म्हणू शकतो तो झेल ड्रॉप झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे. 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावा संख्येनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावफलक 29 या आकड्यावर. सहज सोपा झेल होता तिथे, तो झेल कॅरी होणं गरजेचं होतं. सुयोग पाटील भिलोशी इथनं सुयोग पाटील यांनी भूपेंद्र यांच्या बॅटमधनं जर सलग 3 षटकार आले तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. भिलोशी इथून या स्पर्धेला पाहतायत सावली क्रिएशनच्या माध्यमातून आणि हे प्राइज त्यांनी भूपेंद्र यांच्याकरता लावलंय. सुयोग पाटील भिलोशी यांनी की सलग 3 चेंडू 3 षटकार 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 2 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर 30 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. इथे मात्र फटका चांगला आहे, समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर, मात्र तिथे बॅकअप चांगलं मिळालं. 2 धावा यामध्ये पळून पूर्ण झालाय. या 2 धावा संख्येनं धावफलक पुढे सरकत असताना 32 या आकड्यावर. सिंगल डबल्स अगदी योग्य तऱ्हेने येत आहेत. 2-2 धावा या मैदानावर तुम्ही पळून पूर्ण करू शकता आणि त्या 2-2 धावा इथे सहजतेनं पळून पूर्ण करत असताना ज्यामुळे टोटल पुढे सरकतीये. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खेळलाय. काऊ कॉर्नर कडे क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड केला रिटर्न केलं 2 रन अगेन पळून पूर्ण झाल्या. 2-2 धावा या धावफलकावर जोडत असताना पाहायला मिळत आहेत. ज्या 2 धावांनी धावफलकामध्ये वाढ झाली आणि धावफलक 34 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 2 बॉल मध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल. इथे या 2 बॉल मध्ये कशा पद्धतीच्या रन्स जोडल्या जातील हे आपल्याला बघायचंय. 34 इथे मात्र जमिनी लगत एक चांगला फटका खेळलाय. जमिनीशी खेळत बागडत चाललेल्या या बॉलला जोपर्यंत क्षेत्ररक्षकानं उचललं, एक सिंगल इथे धावफलकावर जोडली गेली. ज्या एक सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावफलक 35 या आकड्यावर. चांगली बॅटिंग जरी होत असली तरी 12 आणि 13च्या जवळपासच प्रत्येक ओव्हर मध्ये थांबवायचं हा मनसुबा घेऊन गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. कारण 3रं षटक सुरू आहे. 35 धावा या धावफलकावर पाहताय. अजूनही या ओव्हरचा शेवटचा बॉल गोलंदाज मोहन त्याच्याकडनं हाताळणं बाकी आहे. चांगला चेंडू इथे मोहनकडनं पाहायला मिळाला. ओव्हर समाप्त झाली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 35 रन्स धावफलकावर आहेत. शेवटचं षटक ज्यामध्ये काय आक्रमकता आणि विध्वंसकता विशेषतः फलंदाज अमरकडनं पाहायला मिळेल, कारण तो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि 3 ओव्हर जर तुम्ही मैदानामध्ये उभे आहात म्हणजे तुम्ही सेट झालाय. शेवटच्या षटकाकडनं मध्ये तुमच्याकडनं टीमनं अपेक्षा केली तर त्यामध्ये वावगते काय, कारण सेट खेळाडू जो मैदानामध्ये आहे तो आक्रमकतेनं फलंदाजी करून एक चांगल्या टोटल पर्यंत नेऊन ठेवेल हा विश्वास टीमच्या मनामध्ये जरूर असतो आणि तो विश्वास इथे सार्थ ठरवावा लागेल. बॅटिंग करत असताना फलंदाज अमरला भूपेंद्रच्या साथीनं शेवटचं षटक गोलंदाजीवर तेजस आलाय. चांगली गोलंदाजी इथे त्याला करावी लागेल. अचूक टप्प्यावरचा मारा त्याला इथे साधावा लागेल. फलंदाजाला शांत करण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल, कारण एक सीमित टोटल तुम्हाला विजयाकरता जी गरजेची असते उत्तरार्धामध्ये. हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर पंच हळूहळू आमच्याशी जोडले जातात. इशारा त्यांच्याकडनं वाईट. 36 12 रन पर ओव्हर
त्या सरासरीपर्यंत पोहोचले धर्मवीर प्रतिष्ठान आबिटकर ही टीम. इथनं पुढे येणारे जे बॉल आहेत, इथे आला हा बॉल बॅट मध्ये, मात्र तिथे एक क्षेत्ररक्षक तो चुकी करत असताना पाहायला मिळालाय. एक सिंगल, त्यापेक्षा जास्त काय मिळणार नाही. एकही परफेक्ट मिडल किंवा मोठा फटका आतापर्यंत आलेला नाही या बॅटिंग करत असताना फलंदाज अमरकडनं. ट्रिपल आली, डबल आली, सिंगल आली, मात्र 4 आणि 6 ते त्याच्याकडनं आतापर्यंत आलेलं नाहीये. अजूनही 5 चेंडूचा खेळ आहे. भूपेंद्रकडनं अपेक्षा टीमला जरूर आहेत. काय इथे भूपेंद्र चांगली बॅटिंग करेल आणि एक चांगली टोटल ती उभी करेल आपल्या टीम करता. यस टी उद्ध्वस्त, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, हे गोलंदाजानं यावेळेस सांगितलंय फलंदाजाला. विकेट मिळवली, भूपेंद्रच्या पारीचा अंत केलाय खेळाडू बाद. आज बॉक्स मध्ये आपण लगेच पहिल्या इनिंग नंतर जोडले जायचं आहे. माळीपाडा टीम कॅप्टन अँड नेवर 11 बी फास्ट. तेजस गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे तेजसनं. अगदी कमीत कमी धावांमध्ये रोखावं हा मनसुबा घेऊन तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. आणि अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे ना त्यानं आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर 3 चेंडू हाताळले, ज्यामध्ये त्यानं फक्त 3 धावा दिल्यात आणि 1 विकेट मिळवली आहे. राऊंड ऑफ ऍक्शन आहे. थोडस जर आपण पाहिलं तर हाताला थोडस शरीरापासून दूर नेतोय आणि मग फिल्डिंग मध्ये अगदी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकंदर 3 धावा पळून पूर्ण. चांगली गोलंदाजी, मात्र त्यावर बाईकच्या स्वरूपात रन्स येत आहेत. विकेट किपर खराब कामगिरी, फ्लाइंग स्लीपचा खेळाडू कामगिरी, प्रत्येक क्षेत्ररक्षकानं निराशाजनक कामगिरी केली आहे, म्हणून या रन उभ्या राहिल्या. नाहीतर या रन ही रोखता आल्या असत्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर 41. 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. सिंगल, डबल, ट्रिपल या क्षेत्ररक्षकांच्या चुकीनं आल्यात. तेवढ्या योग्यतेनं फटकेबाजीनं एवढ्या धावा बनल्या नव्हत्या, मात्र बाईकच्या किंवा मिसफिल्डच्या त्या रन या खूप जास्त आहेत या डावामध्ये. इथे यष्टी उद्ध्वस्त केली आहे. क्षेत्ररक्षक जरी साथ देत नसले तरी मला इथे माझ्या गोलंदाजीवर विश्वास आहे. यष्टांचा वेध घेणारा हा बॉल यष्टी उद्ध्वस्त करून गेलाय. विकेट मिळवली आहे खेळाडू बाद.
करता प्रयत्न आहे, वेगानं 2 धावा मिळाल्या, तिसऱ्या धावेकरताचा प्रयत्न, स्वैर फेकी आणि 3 पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. या 3 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ झाली, धावसंख्या पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली ती 44. विजया करता 45 धावसंख्येचं लक्ष असेल, मात्र गोलंदाजी चांगली झाली, क्षेत्ररक्षण खराब झालं, त्यामुळे या 44 धावा धावफलकावर उभ्या राहिल्या. 45चं लक्ष आहे, या 45 धावा कशा पद्धतीने धावफलकावर लावल्या जातील उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे सूरज पाटील आपल्यासोबत जोडले जातील. नक्कीच धन्यवाद अक्षय. आपण पाहतायत या ठिकाणी भगवा करंडक चषक, धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक, अगदी जबरदस्त धर्मवीर प्रतिष्ठान आबिडघर मंडळाचं आयोजन, नियोजन, व्यवस्थापन आणि या वाडा टेनिस विश्वामध्ये या पालघर ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा क्रिकेटचा महासंग्राम भगवा करंडक आपण पाहतायत. माळीपाडा टीम कॅप्टन आणि नेवरे टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये विनाविलंब पोहोचायचं आहे. बोथ टीम कॅप्टन माळीपाडा टीम अँड नेवरे टीम फायनल कॉलिंग. टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी या. माळीपाडा टीम कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. नेवरे टीम कॅप्टन, टीम नेवरे 11, बी फास्ट. थोडी घाई करायची आहे. कॅप्टन नेवरे 11 टीम. टॉस साठी मान्यवरांना आमंत्रित करूया. ग्रामपंचायत सदस्य आबिडघर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य युवा उद्योजक निखिलजी पाटील यांना, त्यांच्या समेत जय मल्हार फेमस धाबा या धाब्याचे प्रोपरायटर सुनीलजी पाटील. तर मालिकावीर सायकल आपण या ठिकाणी बघू शकतायत. वाडा टेनिस मध्ये पहिला 1 लाखाची मोठा महासंग्राम क्रिकेटचा स्पर्धा आहे. यानंतर 10 जानेवारी ते 15 जानेवारी वैतरणेश्वर चषक कातेस खुर्द या ठिकाणी पाहायला मिळेल. टॉस करते या ठिकाणी निखिलजी पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य आबिडघर, जयमला डाब्याचे मालक या ठिकाणी आमच्या समेत सुनीलजी पाटील. टॉस केलं जाते. नेवरे 11 विपक्ष माळीपाडा. टॉस विन माळीपाडा टीम, या टीमनं मात्र टॉस जिंकलेला आहे. नक्कीच आपण नाणेफेक जिंकलेली माळीपाडा टीम. भगवा करंडक, धर्मवीर आनंद स्मृती चषक, धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकरचं आयोजन. टॉस जिंकल्यानंतर काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण करताना 4 ओव्हरची मॅच आहे या ठिकाणी पाहता आपण. कुठपर्यंत आपण रोखणार? 40+ मागेच. आयोजनाबद्दल काय म्हणाल? मोठा क्रिकेटचा महासंग्राम आहे. या हंगामात आपण किती 1 लाखाच्या स्पर्धा खेळलात? फर्स्ट टाइम खेळतोय आम्ही आणि आम्हाला निखिल यांनी संधी दिली खेळण्यासाठी, त्याचा मी खूप आभार मानतो. नक्कीच धर्मवीर प्रतिष्ठान आपल्याला संधी दिलेली आहे. ही स्पर्धा मोठी मानाची ट्रॉफी आहे, 1 लाखाचं बक्षीस आहे. नेवरे संघ प्रतिस्पर्धी कुठपर्यंत रोखावं टीमनं असं मला वाटतं? 40 पर्यंत रोखावं. बेस्ट ऑफ कॅप्टन माळीपाडा टीम. आमच्या समेत कॅप्टन जोडले नेवरे 11 टीम. खूप मोठं नाव तुमचंही या विभागामध्ये पंचकृषीमध्ये आहे. मानाची स्पर्धा, आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप भारी आयोजन आहे आणि नक्कीच प्रेक्षक तेवढ्याच संख्येने मात्र येत आहेत. आपली बॅटिंग या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 4 ओव्हरमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून टीमच्याकडनं काय अपेक्षा असतील? 50+ तरी मारते. 50+. बेस्ट ऑफ कॅप्टन नेवरे 11 टीम विपक्ष माळीपाडा. फिल्डिंग पाहायला मिळेल. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे, चालू असलेल्या सामन्याकडे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद सूरज. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला आणि या पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या जी लागली गेली 44 आणि 45 धावसंख्येचं लक्ष आहे. 45 धावांना धावफलकावर लावण्याकरता 2 बिनीचे शिलेदार, 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आलेत. रोहित आणि प्रथम जे ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी हाताळण्याकरता गोलंदाज अश्विन धनगरे, एक ऑलराऊंडर आहे. चांगली सुरुवात त्यानं आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून मिळवून दिली होती, मात्र त्यानंतर ती सुरुवात खूप मोठ्या प्रमाणावर नेणं शक्य झालं नाही. मात्र इथे अश्विन गोलंदाजीच्या माध्यमातून काय परिश्रम घेतोय ते आपल्याला पाहायचं आहे. रोहित आणि प्रथम ही जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडकडे रोहित, विरोधामध्ये अश्विन धनगरे.
पहिलाच बॉल तिथे जर आपण पाहिलं तर थोडंसं व्हेरिएशन करायचं होतं, सक्सेसफुल राहिला. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने चेंडू गेला. चांगला बॉल इथे अश्विन धनगरेकडनं पाहायला मिळतोय, ज्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केलं गेलंय. ती गोलंदाजी अगदी योग्य टप्प्यावर त्याच्याकडनं आपण पाहतोय. अश्विन धनगरे, रोहित त्याच्या विपक्षामध्ये आहे स्ट्रायकर एंडकडे. अगेन बॅक टू बॅक दुसरा बॉल, ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूवरची नजर पूर्णपणे हटली होती, डळमळीत झाली होती जी नजर, त्याचाच फायदा मिळाला गोलंदाज अश्विनला. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी या मॅचची गरज आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर अश्विन धनगरे अगदी त्या योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, ओव्हर द बॉलर हेड. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. जोपर्यंत फील्ड केलं 2 रन तिथे इझिली पळून गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाले. ग्रामीण भागातील खेळाडू जेव्हा मैदानामध्ये खेळतात तेव्हा हे चित्र जे खूप दुर्मिळ झालंय सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं, आणि ते इथे आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी वेगानं दोन्ही फलंदाज धावताना पाहायला मिळेल आणि ज्यामुळे 2 ही धावसंख्या दाफलकावर लागत असताना आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिले 2 बॉल इथे डॉटच्या स्वरूपाने आले होते. 11 रन तुम्हाला प्रत्येक षटकागणिक दाफलकावर जोडायच्यात. 11-12च्या जवळपास प्रत्येक षटकागणिक रन आल्या तर जिंकणं शक्य होऊ शकतं. यावेळेस बॅकफुटला गेला, फक्त दिशातील एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. अश्विन धनगरे त्याच्या विपक्षामध्ये हात खोलणं ते जमत नसेल तर मग बॅकलिपला खाली करून सिंगल्सनं धाफलकाला पुढे सरकवण्याचा प्रयत्न करायला हवा हे ओळखलं आणि यावेळेस एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. एक रन ती महत्वाची आहे आणि ते एक रन्स इथे धाफलकावर वाढत असताना आपण पाहतोय. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर षटक क्रमांक 1 आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. बघूया उर्वरित 2 बॉल मध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अश्विन धनगरे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपलं कसं कला कौशल्य जे आहे ते मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. पहिल्या टप्प्याअखेरीस मिड विकेटला क्लिअर करणारा हा दमदार स्ट्रोक. इथे रन्स मिळतील 4 चौकार. धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या 7 या आकड्यावर. प्रत्येक षटकागणिक 11-12 रन तुम्हाला धावफलकावर जोडायचे आहेत. आणि इथे जर आपण विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा या धावफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. खूप चांगले विकेट कीपिंग, एक चांगला कॅच. हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यालायक होता, मात्र तिथे का आखुडतं घेतलं गेलं, का बॅकलिपला खाली केलं गेलं ते कळालं नाही. शेवटच्या बॉलवर इथे विकेट मिळाली. अश्विनला ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ 7 धावा 1 विकेटचं बदन. फलंदाज प्रथम बाद होऊन तंबूच्या आसराला परत.
नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अतुल, ओव्हर नंबर 2 करता, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. इथे पहिलाच बॉल अतुलचा हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेट मिळाली, माघारी परतावं लागेल. एक्सपिरियन्स आपला इथे गोलंदाजीच्या माध्यमातून शेअर केला, थोडस पुढे खेळवलं, लालच दिली आणि त्या लालचेचा बळी इथे ठरलाय फलंदाज रोहित, ज्याला माघारी परतावं लागलाय. रोहितच्या विकेटचं पतन झालंय. फर्स्ट विकेट मिळाली होती फलंदाज प्रथमची आणि इथे सेकंड रोहित म्हणजे सलामीचे दोन्ही खेळाडू तंबूच्या आसराला परतलेत. अतुल गोतारने आपल्या एक्सपिरियन्सच्या जोरावर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सफल होत असताना पाहायला मिळतोय. विकेट्सवर विकेट येत आहेत आणि या विकेट तुम्हाला अडचणीमध्ये जरूर आणतील. बॅटिंग करत असताना इथे अडचणीमध्ये येताना टीम आई गावदेवी बावली ब. गावदेवी बावली ब या टीमला संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. यश हे तुमच्या दारापर्यंत कधीच आलेलं नसतं. संघर्ष करत त्या यशापर्यंत तुम्हाला पोहोचावं लागतं आणि इथे तो संघर्ष सुरू करत, मेहनत करत तुम्हाला तेथपर्यंत पोहोचावं लागेल. या दरम्यान बॉल उडवलाय, उंची जास्त, लांबी, तिथे क्षेत्ररक्षकानं चुकी केली. हॅट्रिकची संधी होती, ती हॅट्रिकची संधी इथे दवडली गेली आहे आणि ज्यावर 2 धावा या राफलकावर जोडल्या जात आहेत. या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 9 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ समाप्त. एखेरीस मेहनत, जरी आपण पाहिलं ना तर 4 अक्षरी हा शब्द असला ना तरी खूप काही दडलंय यामध्ये. नेहमी तुम्हाला नशिबावर अवलंबून राहता येत नाही. मेहनतीला नशिबाची साथ असली ना तर मग तुम्हाला तुमचं आयुष्य किंवा क्रिकेटचा सामना दोन्ही आपल्या बाजूने किंवा आपल्याला हवा तसं करता येतं. यावेळेस ऑफ स्टंपवरनं मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. बैठकीचा जो स्ट्रोक आहे तो खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपानं ती मेहनत गोलंदाज करतायत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होतीये. चांगला बॉल, चांगला बॉल. फुलर लेंथ इज द बेस्ट वेपन. टेनिस बॉल क्रिकेट मधलं हे सर्वोत्तम अस्त्र आहे आणि त्या सर्वोत्तम अस्त्राचा वापर केला. पुढे खेळवलं, फलंदाजाला बॅकलिपला खाली करायला भाग पाडलं. प्रत्येक फलंदाज हा हेलिकॉप्टर मध्ये परिपक्व असेल असं नाहीच. त्यामुळे हा बॉल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कारगिर होतो. चांगला बॉल बॅकफुटला गेला. बॅकफुटवरनं चेंडूला तिथे वळवण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. बॉल इथे आलाय. डॉट. ओव्हर समाप्त झाली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. यानंतर टीम नेवरे इन ऍक्शन खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि नेवरेच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये असेल ती टीम माळीपाडा. या दोघांमध्ये ही मॅच असेल. ऑन किंवा मार्क दोन्ही संघ सज्ज राहायचंय कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे पहिल्या ज्या टीमला पहिल्यांदा फिल्डिंग करण्याची संधी आली आहे त्यांनी सज्ज राहायचं फिल्डिंग सजवण्याकरता. माळीपाडा मला वाटतं तिथे नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि टीम नेवरेला पहिल्यांदा फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय.
आपलं स्पॉन्सर याचं नाव मी नाही करू शकतो. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. निश्चित आपला ना एक सिंगल येते. धावसंख्येमध्ये वाढ होती. 2 आल्या. दोनच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोचते ते एकंदर 11 या आकड्यावर. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटमध्ये प्रॉपर मिडल नसला तरी रन मिळतील. या बॉलवर एक सिंगल तर जरूर कन्वर्ट झाली. डबल करता कॉलिंग आहे आणि तिथे सुरक्षित 2 धावा त्या पळून पूर्ण झाल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते आणि धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोचते ते एकंदर 13 या आकड्यावर. सुशांत पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. इथे बीमर आलाय आणि टीमला बीमार करणार हा बॉल. 9+6 टोटल 7 पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नात तिथे बीमर केलाय आणि तो बीमर टीमला बीमार करतोय असं म्हणावं लागेल. षटकारामध्ये कन्वर्ट केलं यावेळेस बॉलला आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जाऊन पोचते ते एकंदर 20 या आकड्यावर. 21 धावा 20 झाल्यात. माफ करा कारण 9+6 टोटल 7 रन आलेत. पुन्हा एकदा बीमरचा इशारा. बॉल हवेत. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. डबल करता तिथे स्वैर फेकी. या धावा परवडणाऱ्या मुळीच नाही. पुन्हा एकदा 7 मिळतील इथे. 6 की 7 9+2 धावून आणि 1 बाउंड्री. 6 आणि 9 ची 1 7. 3 नाही 2च पकडता येतील ना. 6च देता येतील. 6 क्रिकेटमध्ये 6 पेक्षा मोठा फटका नाही. या 6 आणि 1 9 ची 7. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 या आकड्यावर 27. मॅच बदलली. गोलंदाज बदली करावा लागेल. मॅच बदलली. जी मॅच आतापर्यंत सहजतेनं असं वाटत होतं की धर्मवीर प्रतिष्ठान जिंकून जाईल, ती मॅच आता धर्मवीर प्रतिष्ठानच्या विरोधात आली आहे. धावसंख्या एकंदर 27 आहे. म्हणजे विजया करता येणारे बॉल शिल्लक आहेत 10 आणि रन्स बनवायचे आहेत 18. 10 चेंडू आणि 18 धावा. मॅच आटोक्यात आली. सुशांत पाटील तिथे खराब कामगिरी क्षेत्ररक्षकाची. जिथे सिंगल होती किंवा डबल होती तिथे तुम्ही चौकार दिला गिफ्टचा. स्वैर फेकी. जिथे 1-1 रन महत्वाची आहे. सिगरेट सूरजने सिगरेट पिलेला हातानेच बाटली दिली का सिगरेटचा वास. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 45 धावा आहेत. यावेळेस समोरच्या बाजूने खेळले लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डबल करता इथे कॉलिंग 2 इथे मिळतील. 3ऱ्या धावे करताचा प्रयत्न आणि तब्बल 3 धावा इथे धावफलकावर पूर्ण झाल्यात. या 3 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोचते 30 वर. 3 चेंडूचा खेळ झालाय. 9 चेंडू आहेत. 15 धावसंख्येची इथे गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आदित्य आलाय त्या ओव्हरला कंप्लीट करण्याकरता. इथे मात्र अपील आहे. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. हे मैदान मोठा आहे त्यामुळे इथे तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये जर बाउंड्री लाईन पर्यंत बॉल खेळू शकलात तर मग 3 धावा त्या पळून घेण्यात तुम्हाला मदत मिळू शकते. विशेषतः बिहाइंड द विकेट. विकेटच्या मागे तुम्ही जेव्हा फटके खेळता तेव्हा तिथे तुम्हाला 3 रन 4 रन या सहजतेने मिळू शकतात. डाव्या यष्टीवर खराब कामगिरी. एक्स्ट्रा न जिंकवून देईल का असा इथे चित्र मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहे.
वाईट +4 टोटल 5. या 5 धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती एकंदर 36 या आकड्यावर. 9 धावसंख्याची गरज आहे. मॅचचं चित्र, मॅचचा चेहरा मोहरा सर्व काही बदललंय. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं 9 धावसंख्येची गरज अजूनही आहे. येणारे मला वाटतं इथनं 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. या 5 त्याही विचाराधीन असतील एक्स्ट्राच्या स्वरूपानं ज्या आल्या. फटका चांगला आहे. बॉल यावेळेस गाव कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्यावरनं दूर सीमा पार. येणारे शेवटचे 6 बॉल आणि विजया करता 3 धावसंख्येची गरज. एक्स्ट्रा त्या 14 रन या मॅच मध्ये महत्वाच्या ठरल्या, कारण त्या 14 एक्स्ट्रामुळे ही मॅच आता त्या 14 आणि त्यानंतरच्या वाईटच्या 5 म्हणजे 19 रन या ओव्हर मध्ये एक्स्ट्रा आल्या. आणि या 19 एक्स्ट्रा रन मुळे मॅच जर आपण पाहिली तर येणारे 6 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. शेवटचं आणि अंतिम षटक. विराज गोलंदाजीच्या ट्रॅकवर 6 चेंडूमध्ये 3 धावा त्याला डिफेंड करायच्या आहेत. येणारे इथनं चेंडू शिल्लक आहेत. 6 रन्स बनवायच्या. 3 ऑफ्टनच्या बाहेर फुलटॉस होता. एक सिंगल तिथे मिळाली. येणारे 5 बॉल 2 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस बॉल त्यांना तर तुम्हाला पराभवाच्या छायेखाली आणलंय. मात्र इथनं येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा काम करून या मॅचला वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. काय तो केला जाईल का? फटका हवेमध्ये आहे. संधी आहे इथे झेलची. झेल सुटला आणि त्याबरोबर मॅच ही सुटली. ही मॅच इथे जिंकली आहे टीम आई गावदेवी बावली ब या टीमनं. आई गावदेवी बावली ब या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम धर्मवीर प्रतिष्ठान आबिटकर. काही चुका आणि त्या चुकांमुळे ही मॅच तुम्हाला पराभवाच्या छायेखाली घेऊन गेली. ही मॅच तुमच्या हातातनं निसटली. क्रिकेट आहे तिथे चुका त्या